कळालं की भारताचा प्रश्न जातीचा प्रश्न आहे आणि ही दृष्टी बाबासाहेबांना देणारे त्यांचे गुरु बाबासाहेबांनी पुढे मांडली आणि जगामध्ये परत मानवमुक्ती चळवळ भारतातून सुरू केली असे आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना त्रिवार अभिवादन. बाबासाहेबांच्या नंतर ज्यांनी आंबेडकरी चळवळ आपल्यापर्यंत आणली ज्याची करांगळी बघून आम्ही इथपर्यंत आलो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आपण आंबेडकरी चळवळीमध्ये अशा एका परिस्थितीपर्यंत आलेलो आहोत त्या ठिकाणी सर्वांचं म्हणणं असं आहे की आपली आंबेडकरी चळवळीची जे काही शक्ती आपण खर्च केली त्याच्यामधून राजकीय क्रांती आपण करायला पाहिजे होती आणि सत्ता आता जे काही तुम्ही सर्व बिहारामध्ये वातावरण करत असाल तर तुम्हाला एक अंदाज येत असेल की बसपा बहुजन समाज पक्षाचे अनेक लोक इथे वरिष्ठ ज्यांनी आपली चळवळ आपलं आयुष्य दिलेले असे लोक बसलेले आहेत आणि त्या सर्व मधून तुम्हाला असं दिसत असेल की आंबेडकरी चळवळीचा जो कोट आहे जो कोर आहे तो आहे सत्ता आणि सत्ता आणण्यासाठी जे काही करावं लागतं ते आंबेडकरी चळवळी करण्याचा आज पण प्रयत्न करत आहे. कारण बाबासाहेबांनी आंबेडकरी चळवळीचं जे विश्लेषण केलं आणि बाबासाहेबांनी चळवळ आपल्यापर्यंत आणली त्याच्यामधून पण बाबासाहेबांनी काय गोष्ट सांगितली काय की सत्ता ही गुरुकिल्ली आहे बरोबर ना. इट इज अ मास्टर की विच विल अनलॉक ऑल द डोअर्स असं बाबासाहेबांची म्हणणे आहे. आणि आजपर्यंत पण आपली प्रयत्न जी आहे चळवळीचा तो हाच आहे की सत्ता कशी येणार. तर बंधू आणि भगिनींनो ज्या आपल्या पिढीने मगाशी जसं तायडे काकांनी सांगितलं कारण काका आमच्यासाठी वरिष्ठ आहे आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की बाबा हे सर्व आमचे मित्र आमचे सर्व बंधू या सर्वांनी आपलं पूर्ण आयुष्य दिलं चळवळीसाठी आणि या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी जे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं ते करण्याचा प्रयत्न केला किमान एक बार. त्यामधून पण आम्हाला जे काही अडीअडचणी आल्या त्याचं पुढचं काय गणित आहे त्याच्या अनुषंगाने पण आपण चर्चा आणि त्याच्यावर विचार करायला पाहिजे. तर बाबासाहेब फार महत्वाचं सांगतात की ही जी सत्ता जी आहे ही सत्ता तर महत्वाची आहे पण ही सत्ता मिळवायची कशी. तर सत्ता मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये काही प्रयोग केले आणि बाबासाहेब गेल्यानंतर आंबेडकरी चळवळीने सुद्धा काही प्रयोग केले. तर आम्हाला असं लक्षात येतं की आमच्या पिढीने आतापर्यंत जे काही सर्वांकडून ऐकलेलं आहे ते सर्व प्रयोग म्हणजे दलितवादचा प्रयोग असेल बहुजनवादचा प्रयोग असेल किंवा संविधानाच्या माध्यमातून असेल कारण आज आपण संविधान दिनाच्या माध्यमातून जमलेलो आहोत. संविधान दिन आपल्याला साजरा करायचा आहे बरोबर. तर हे सर्व प्रयोग जे आहेत या सर्व प्रयोगामधून पण आमची अडचण आहे की आमची सत्ता येत नाहीये बरोबर ना. तर मग ही सत्ता मिळवायची कशी आणि ही सत्ता मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला काय मार्ग सांगितला त्याच्यावर आम्ही कुठपर्यंत आलो आम्ही ते सर्व मार्ग अवलंबले का आणि जर नाही असेल तर मग काय अडचण आहे अशी आजची परिस्थिती झालेली आहे. तर त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी मी तुमच्या पुढे मांडेल. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि मांडणी फार मोठी आहे पण तरी पण मी जास्तीत जास्त प्रयत्न केले तुमच्या पुढे मांडण्याचा. तर जसं आमच्या बंधूंनी सांगितलं त्यांनी खूप जास्त स्तुती केली आहे ती त्या स्तुतीला न्याय देण्यासाठी नाही पण आंबेडकरी चळवळी आज खास खडक्यात पडलेली आहे त्याची कोणती कशी फोडायची त्याचा मार्ग बाबासाहेबांनी काय सांगितलाय तो तुमच्याकडे मांडणं आज फार गरजेचं आहे. तर मित्रांनो बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा ते हयात होते त्यांनी जे प्रयोग केले आणि त्यांच्यापुढे जो प्रश्न होता आमची सत्ता येत नाही आज पण तोच प्रश्न आहे. आमच्या चळवळीने काही नवीन केलं नाही. आंबेडकरी चळवळीने बाबासाहेब केल्यानंतर काही नवीन प्रयोग केलेला नाही. जो काही प्रयोग त्यांनी केला तो जुनाच प्रयोग केला. म्हणजे कुठला प्रयोग तर बाबासाहेबांनी सांगितलं सत्ता तुम्हाला मिळवायची असेल तर बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष काढला बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन काढली बरोबर. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. या तिन्ही गोष्टी बाबासाहेब केल्यानंतर तुम्ही बघाल तर याच्या पलीकडे कुठला नवीन प्रयोग झाला नाही. बाबासाहेब केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की धार्मिक कार्य भारतीय बौद्ध महासभा आणि राजकारणाचा प्रयोग म्हणजे रिपब्लिकन पक्षाचं राजकारण आणि ते गटागटामध्ये विखुरले गेले त्यामुळे ते राजकारण तिथेच सीमित राहिलं. आणि आमच्या दुसऱ्या पिढीचे नायक म्हणजे काशीराम साहेब त्यांच्या पिढीने काय केलं तर त्यांनी बहुजनवादाचा प्रयोग केला. बहुजनवादाचा प्रयोग म्हणजे काय जिसकी जितनी संख्या उसकी उतनी
बरोबर, भागीदारी. तर कायशर साहेबांनी पण हाच प्रयोग केला, बरोबर. आणि हा प्रयोग पण जो आहे हा पण बहुजनवादाचा प्रयोग आहे. पण जो स्वतंत्र मजूर पक्ष होता आणि बाबासाहेबांनी केलेला संविधानाचा प्रयोग, तर संविधानाचं पण सर्वात जास्त तुम्हाला दिसेल प्रबोधन कुठपर्यंत केलेलं आहे, तर बहुजनवाद. संविधान म्हणजे एका अर्थाने बहुजनवाद. ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या जातींना जोडून काय करायचं, बहुजन, आणि आम्ही सर्व बहुजन आपण सत्ता घ्यायची, हा प्रयोग कांचन साहेबांनी केला. पण तुम्हाला असं लक्षात येईल की ही जी स्ट्रॅटेजी होती ती स्ट्रॅटेजी हा युपी मध्ये पर्यंत ही सक्सेसफुल झाली, पण भारतभरात ती सक्सेस झाली नाही. मग याला काय कारण होते, तर जेव्हा तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीचा नीट अभ्यास कराल तर बाबासाहेब काय सांगतात बाबासाहेब, की या देशातलं राजकारण हे जातीगत राजकारण आहे, आणि जात जर मोडायची असेल तर जात मोडण्यासाठी इथला धर्म आळवा येतो. म्हणजे जेव्हा आम्हाला सत्ता घ्यायची असेल आणि आम्ही असं म्हणतो की आम्ही सर्व मजूर आहोत, आपण सर्व एकत्र येऊ आणि सत्ता घेऊ, तर लोक काय म्हणतात, मजुरां बरोबर आहे, पण मजुरांना जेव्हा जेवणाची सुट्टी होते तेव्हा लोक जेव्हा जेवणाला बसतात तर बाबासाहेब असं सांगतात की मजूर सुद्धा जात पाडतात, ते मजूर आपापल्या जातीमध्ये जेवण करायचे. लक्षात. त्यामुळे मजूर म्हणून सुद्धा आम्हाला राजकीय सत्ता मिळत नव्हती. हे तर मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो समजवा म्हणून. दुसरा प्रयोग काय होता, दुसरा प्रयोग होता की सत्ता मिळवण्यासाठी आपल्याला जर मजूरचा प्रयोग यशस्वी झाला नाही, मग दुसरा प्रयोग काय झाला, बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन काढलं. कारण प्रश्न होता की तुम्ही मजुरांची लीडर आहे की शेड्यूल कास्ट फेडरेशनची लीडर आहे, अस्पृश्यांचे नेते की मजुरांचे नेते. बाबासाहेबांनी क्लिअर केलं, मी शेड्यूल कास्ट फेडरेशन म्हणजे कोण, तर अस्पृश्य नाही, अस्पृश्य वेगळी ओळख होती. शेड्यूल कास्ट फेडरेशन ही संविधानिक ओळख होती, संविधानिक ओळख, म्हणून शेड्यूल कास्ट फेडरेशन. तेव्हा तुम्हाला माहिती असेल की जे अस्पृश्य लोक होते ते भारतभरामध्ये होते, आणि भारतभरामध्ये ते इंग्रजांच्या मिलिटरीमध्ये होते. तर इथल्या महाराष्ट्रातल्या महाराजांनी सर्व भारताभरातल्या महाराजांना तारा पाठवली आणि त्या सर्व लोकांना सांगितलं की आपल्याला पक्ष काढायचा आहे. आणि बाबासाहेबांनी मग मोठा पक्ष जो काढला आणि बाबासाहेब भारतभराचे नेते झाले, तो म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन. तरी पण सत्ता आली का हो, सत्ता काय आली नाही. बाबासाहेब म्हणतात हे जातीगत राजकारण बोलायचं कसं, कारण आम्ही जेव्हा पण म्हणतो भारताची सत्ता घ्यायची, काय आडवं येते, जात आडवी येते, आणि एक जात जर आडवी आली तर सत्ता येणार नाही. मग जात जर आडवी आली, सत्ता येत नसेल, तर बाबासाहेब म्हणतात की या देशाचं संविधान, या देशाचं संविधान मी लिहितो. आणि बाबासाहेब म्हणत होते, काय म्हणत होते, मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे. तर आपण सर्व लोक या देशासाठी आपली जात सोडूया. आणि मग बाबासाहेबांनी त्या अनुषंगाने संविधान लिहिलं आणि सर्व भारताच्या लोकांना काय केलं, अपील केलं की आपण सर्व आपली जात सोडूया आणि देशासाठी जात सोडून एकत्र येऊया. बरोबर. आणि बाबासाहेब तुम्हाला माहिती आहे, हिंदू कोड बिल लिहिलं, बरोबर, 340 कलम लिहिलं ओबीसी साठी, बरोबर. हे कशासाठी केलं की आपण सर्व भारताचे लोक या देशाची जे जात आडवी होते ते सोडून या देशाचा विकास करूया. पण तुम्हाला असं दिसेल, ज्या मानवाने ही संविधान लिहिलं, इथं आहे ना भारताचं संविधान, बरोबर, ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधानाला, त्या घटनाकाराला या देशाने काय केलं, निवडणुकीमध्ये हरवलं. काय घडलं असं, 1950 ला घटना आली आणि 52 ला पहिले इलेक्शन झाले. माहिती आहे, 52 ला इलेक्शन झाले आणि पहिल्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब निवडणूक आले. जो माणूस या देशाचं संविधान लिहितो, तरी लोक काय सांगतात, संविधान लिहिलं बरोबर आहे, हे देशाचे बाबासाहेब, एवढं सर्व ते बाबासाहेब देश घडवण्यासाठी प्रयत्न करतायत, पण या देशाचा नेता होण्यासाठी या भारतातले लोक बाबासाहेबांना नेता मानत नाही. का, कारण त्यांच्या पुढे कोण येते, जात. मग बाबासाहेब म्हणतात मी संविधान लिहून या देशाची घटना लिहून पण सत्य जात नाही. बाबासाहेब इथपर्यंत थांबले का, इथपर्यंत थांबले नाही. तर बाबासाहेबांनी टीका केली, हे जे संविधान लिहिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे भाषा काय, हे संविधान किती पण चांगलं असेल, पण जर राबवणारे लोक जर चांगले नसतील ते संविधान कुचका भेटत आहे. तेच घडलं आणि तेच घडलं. संविधान लिहिल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांनी काय म्हटले, या देशामध्ये जे अस्पृश्य लोक आहेत ते आपलं राजकीय जीवन व्यतीत करू शकत नाही. कशामुळे, जाती व्यवस्थेमुळे. मग बाबासाहेब म्हणतात
की या देशाचं जर सत्ता मिळवायची असेल तर असं पुढची मांडणी करण्यात सांगणार की या देशामध्ये संविधान हे का रूज होत नाही, कारण आम्ही जेव्हा संविधान या देशामध्ये आणलं बाबासाहेब म्हणाले टुडे वी हॅव एंटर्ड इनटू द वर्ल्ड ऑफ कॉन्ट्राडिक्शन. आम्ही एका विरोधाभासाच्या जगामध्ये प्रवेश केलेला आहे. एका बाजूला इकडे भारतीय समाज आहे जो जाती व्यवस्था हिंदू धर्माने लादलेली वर्ण व्यवस्था मानतो आणि दुसऱ्या बाजूला भारताचं संविधान आहे. काय सांगतं? समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय. तर बाबासाहेबांनी फार महत्वाचं भाषण केलं. कुठे? बनारस हिंदू युनिव्हर्सिटी काशी विश्वविद्यापीठला. आणि लोकांना प्रश्न विचारला, तुम्ही या दोन्ही गोष्टी भारतात ठेवू शकत नाही. एकतर तुम्ही या संविधानाला तिलांजली दिली पाहिजे किंवा हिंदू धर्माला. दोघांमधून एक निवडाल. तुमचं निर्णय ठरलेल्या देशाचं भवितव्य. आणि लोकांनी आजपर्यंत कशाला निवडलेलं आहे? आजपर्यंत संविधान आम्ही घेऊन किती वर्ष झाली? 75 वर्ष. आज करतोय संविधान दिन करतोय ना आपण. या 75 वर्षांनी लोकांनी संविधानाला निवडलं की हिंदू धर्माच्या जाती व्यवस्थेला निवडलं? सांगा तुम्ही. बाबासाहेब माहिती नव्हतं का? माहिती होतं. त्या पुढचा वर्ग बाबासाहेब सांगितला की या संविधानाने जात मोडत नाही, कारण हिंदू हा धर्म आहे. संविधान धर्म आहे का? संविधान धर्म नाही. हिंदू धर्माची जाती व्यवस्था मोडायची असेल तर संविधानाने मोडता येत नाही. हिंदू धर्माची जाती व्यवस्था मोडायची असेल तर तुम्हाला पर्यायी दुसरा धर्म द्यावा लागतो. आणि म्हणून मग बाबासाहेब बौद्ध धर्मापर्यंत येतात आणि सांगतात हिंदू धर्माची जाती व्यवस्था मोडायची असेल साहेब तर संविधानाने जात मोडत नाही. बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन म्हणतात बाबासाहेब. काय म्हणतात? आज जर गांधी जिवंत असते तर मी त्याला उत्तर देऊ शकलो असतो. कारण गांधीला चितपट करायचं असेल तर संविधानाने राजकारण चितपट करता येत नाही. काय थोडं साहेब? संविधानाने चितपट करता येत नाही. बाबासाहेब दीक्षा घेतली, आठवड्याची केली गांधीची आणि म्हणले आज जर गांधी असते तर मी त्यांना चितपट करू शकलो असतो. कारण गांधींना हरवायचं असेल तर राजकारणाला हरवता येत नाही. संजोग राजकारण हरवता येत नाही. त्यांना जर हरवायचं असेल तर धर्मांतर करावं लागतं. आणि म्हणून मोदी दिशा आम्ही एक काम केलं. आम्ही आमच्या पिढींनी इथपर्यंत चळवळ आणली. त्यांच्या त्यागाला क्रांतिकारी जयभीम. पण त्यांनी आणल्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो ना. पण त्यांनी बौद्ध धर्माचा व्यवहारामध्ये प्रयोग बाबासाहेबांनी ज्या स्ट्रॅटेजी सांगितल्या मजूर पक्ष संविधान आणि पुढची स्ट्रॅटेजी काय होती? बौद्ध धर्म. याचा प्रयोग आम्ही व्यवहार केला. हा प्रयोग केल्यानंतर पण जवळ यशस्वी होणार नाही तर तुम्ही म्हणू शकता बाबासाहेब यशस्वी. हा प्रयोग केला का? बौद्ध धर्माचं धार्मिक आचरण करून बौद्धांचा समाज निर्माण करून अखंड महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या आमच्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी बौद्ध समाज निर्माण केला का? मगाशी आता दादा बोलले, फार छान बोलले. आम्ही आतावर महाराजांसारखं वागतो. काय करतो आम्ही? महाराजांसारखं वागतो. आमचं जे राजकारण फुटलेलं आहे ना, राजकारणाची कोंडी झाली आहे की नाही? राजकारणाची फुटलेलं आहे. समाजाला एक करण्याचं काम राजकारणाचं नाही. आमच्या नेत्यांना जे काही कळत आहे ते कळत आहे. तिथे पक्ष टिकवलेला आहे. त्यांना एक करण्याचं काम, त्यांच्यावर हक्कू शोधायचं काम कोणाचं होतं? साहेब. ते काम होतं बौद्ध धर्माचं. हे काम आम्ही केलं. हे काम न केल्यामुळे आमच्या राजकारणामध्ये घडत झाले. समाज फुटलेला आहे, नेते फुटलेले आहे. म्हणून समाज फुटलेला अर्ध सत्य आहे. बाबासाहेब माहिती होतं. बाबासाहेब जिवंत असतानाच आपल्या लोकांमध्ये भांडण जमाय. तुम्हाला दीक्षा घ्यायची 14 ऑक्टोबरला तर नेते मंडळी होती बाबा दीक्षा घेऊ नका, बाबासाहेब दीक्षा घेऊ नका. का? तुम्ही दीक्षा घेतली तर आमचं जे वोट बँक तयार झालेलं आहे ते निघून जाईल. मग कसं होणार? बाबासाहेब म्हणले मी दीक्षा घेणार. का? आज जे काही राजकारण जिवंत आहे ना त्या बुद्धामुळे जिवंत. पाहिजे एक विचार करा, हे बुद्ध नाही दिलेलं आहे. 22 प्रतिज्ञा आपल्या साहेबांनी सांगितले 22 प्रतिज्ञा. एक क्षणासाठी विचार करा, 22 प्रतिज्ञा काढून टाकल्या. काय आमचं अस्तित्व आहे? काय आमचं अस्तित्व आहे? चंदे साहेब भाजप, हे साहेब काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि हे शिवसेना. ते डॉक्युमेंट कोण ठेवलाय? कोणी डॉक्युमेंट ठेवलं माहितीये का? 22 प्रतिज्ञा. कोणी कुठे गेलं तर रामदास असो कोणी पण त्याला म्हणायला लागतं, मायावती कोणी पण असो सगळं म्हणायला लागतं. नाही मी बोलत आहे म्हणावं लागतं की नाही? का? राजकारणात टिकायचं असेल तर जे काही सर्व चळवळ आलेली आहे ती मुद्दामुळे आलेली आहे. हे जर नसतं तर तुम्ही सांगता.
तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांचे गुरु बोधिसत्व ज्योतिराव फुले, संत कबीर फुले, फुले संपले इतिहासात. म्हणजे का संपले? कारण त्यांचं सर्व सांस्कृतिक राजकारण जे होतं त्या धर्मांतरापर्यंत ते गेले नाही, बाबासाहेब बुद्धापर्यंत आले. आज कोणालाही भारतामध्ये आमच्याशी लढायला लागेल ना, संघवाले येतात, आर्यसवाले येतात. आणि आज पण मी म्हटलं तुम्हाला, आम्ही बुद्ध पेरला नाही, आम्ही बुद्ध प्रत्येक ठिकाणी पेरायचा असता. रस्त्यावर, भारतातल्या गल्ली कोपऱ्यात, नुक्कड, नाके, कट्टे सर्व ठिकाणी तुम्हाला बुद्ध उभा करावा लागेल. आणि सर्व लोकांना विचारावं लागेल, मातंग, मार, झपाट वगैरे सर्वांना, की अरे तुम्ही कोण आहात? आम्ही आज जी चळवळ म्हणतो ना, का पुढे जात नाही? बहुजनवादामुळे चळवळ पुढे जाणार नाही. तुम्हाला बुद्ध आणावं लागेल. आणि सर्व भारतातल्या जातीला विचारावं लागेल, तुम्ही कोण होते? तुम्ही कोण होते? हा भारत 1500 वर्ष कोण होता? असा डायलॉग करावा लागेल. आज ते काय करतायत? आज जे विरोध काय करतायत? ते असं करतायत ना, घरवापसी करतायत की नाही? मग त्यांची सर्वांची घरवापसी तुम्हाला काउंटर करायची असेल, हा मार्ग. संघवाल्यापासून भाईवर सर्व तुमच्याकडे येणार. तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही कोण होते? तुमचं राजकारण कुठं होतं? हा भारत देश कोण होता? तर तुम्ही त्याला पाठवा. बहुजनवाद, संविधान यांनी त्यांचं तुम्ही उत्तर देऊ शकणार नाही. तुम्ही जर संविधानाचं म्हटले की संविधान आमच्या बापाचं, ते संविधान वापरतात आणि तुम्हाला तुमच्या विरोधामध्ये पोलीस यंत्रणा कायदे वापरून, आता बघा जनसुरक्षा बिल आलं, आता पुढचं बिल येणार आहे धर्मांतर बंदी. म्हणजे जेणेकरून बहुधर्माची जे राजकीय चळवळ आहे ना, बाबासाहेब बुद्ध फक्त नमोद असं दिलेलं नाहीये. 22 प्रतिज्ञा काय आहे? 22 प्रतिज्ञा काय आहे? आपण जाती व्यवस्था मोडणारा धर्म नाकारणे आणि बौद्ध धर्म स्वीकार करणे, हे ज्या 22 प्रतिज्ञा आहे, या समाज निर्माण करण्याचं खरं राजकारण आहे. आलं का लक्षात? आम्हाला हिंदू समाजामध्ये जाती व्यवस्था नकोय म्हणून जात विरहित समाज निर्माण करणं हे पूर्ण राजकारण आहे. हे आम्ही केलंच नाही. आमचे सर्व महाराष्ट्रामध्ये विहार बंद पडलेले आहे. का? कारण त्यांना माहित नाही, त्यांना माहित आहे तुमचं राजकारण म्हणून चालणार आहे. विहारात तुमची सर्व विहार घेऊन टाकलेली आहेत. तुमच्या विहाराला ते लोक पैसे काय देतात? वेळे असतात का? ते नातवाड आहेत का? मुद्दाम पैसे देतात. मुद्दाम पैसे देतात यासाठी की जेणेकरून तुमचं विहार चाललं नाही पाहिजे. ते जर विहार चालेल तर काही लोक येतात, काँग्रेसवाले विहार काँग्रेसकडे ओढतात, भाजपवाले येणार, भाजपकडे ओढणार. हे काही जरी चालतं, कारण तुमचं वोट बँक केलं पाहिजे. पण आमचं ध्येय काय होतं की आम्ही आपल्या समाजाचा ऐक्य टिकवण्यासाठी बौद्ध धर्माच्या माध्यमातून समाजाची मूळ एक करायची होती. आम्ही हे काम केलं नाही. त्याच्यामुळे काय झालं, आमच्या बिहारामध्ये राजकारण घुसायला लागलं आणि आमचे बिहार सत्ताधाऱ्यांनी घेऊन टाकले. त्यामुळे समाज ऐक्याचं काम जे होतं, जे त्याचं शक्ती उभी राहील आणि आमचं सर्व क्षेत्रामध्ये राजकारण पुढे जाईल, हे आम्ही काम करू शकतो. कारण बौद्ध धर्माचं बाबासाहेब काय म्हणले? व्हॉट इज रिक्वायर्ड? काय गरज आहे म्हणले? व्हॉट इज रिक्वायर्ड? बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाला राजकीय स्वरूप द्या. काय म्हणले बाबासाहेब? बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाला राजकीय तत्वज्ञान स्वरूप द्या. असं काय म्हणलं बाबासाहेब? तुम्ही बाबासाहेबांचं जे बुद्ध आहे त्याचा धम्मग्रंथ बघितलं? बाबासाहेबांनी परंपरागत गोष्ट फोडून काढली. माहिती? फोडून काढली म्हणजे कानूनी व्यवस्था केली. मला परंपरागत कारण मान्य नाही. का? या विहाराचं नाव आहे नाही. मग अशी ते पकडायची बोलले की शांतिदूत नाही साहेब. शांतिदूत मैत्री संघ जे आहे ना, त्यांनी आपल्या विहाराचा सत्कार केला, तिथे ठेवलेला आहे. आपल्या विहाराचं नाव आहे. का नाव आहे माहिती आहे? नव्यान म्हणजे तो बौद्ध धर्म जो व्यवहारातली जाती व्यवस्था मोडतो, व्यवहारामध्ये समाजामध्ये बंधुभाव निर्माण करेल. अध्यात्म नाही, केवळ अध्यात्म नाही. अध्यात्म असेल आणि तरंगल्यासारखं वाटतं का? खूप छान शांती वाटते. त्यांनी खाडीच्या पलीकडे जायचंय. खाडीच्या पलीकडे माहिती काय? हा, ती शांती द्या तुम्हाला. पण समाजातलं दुःख हेरायचं असेल, घराघरातलं जे दुःख हेरायचं असेल, जाती व्यवस्था मोडायची असेल, तर तो मुद्दा बाबासाहेब दिलेला आहे. आणि म्हणून नव्यान बौद्ध धर्म, म्हणून नव्याची दीक्षा दिली. आणि काय म्हणले बाबासाहेब? काय म्हणले बाबासाहेब? मी माझ्या पक्षाचं झाड खडकात लावलेलं आहे. RPI जी स्थापना होती, बाबासाहेबांनी काय म्हटले? हे मी झाड जे लावलंय खडकात लावलेलं आहे, याला पुढेला वेळ लागेल. तर दिशा काय होती की जे काही धर्माचं काम आहे, धर्माचं काम बौद्ध धर्माच्या माध्यमातून समाजाचं ऐक्य करण्याचं काम माझा बांधव करेल आणि त्या माध्यमातून बौद्ध धर्मातून समाजाचं ऐक्य टिकवेल. म्हणजे काय? दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजे बौद्ध संघर्ष समिती. आता आपण ते काम करतोय आणि या माध्यमातून जे राजकीय पक्ष जे आहे ते फुटू देणार नाही. आम्ही उलट चाललो.
आम्ही काय म्हणतो, नेते फुटलेले आहे म्हणून समाज फुटलेला आहे. सत्य आहे, समाजच फुटलेला आहे, समाजच विखुरलेला आहे. नेते तर एकत्र आले पण होते ना, पण समाज एक घेऊ देत नाही का? वस्तीवर काय आहे? ग्रुप आहे, टोळ्या आहे, मंडळ आहे, ते एक येऊ देत नाही. कारण त्यांचं काय असतं, तुम्हाला माहित आहे, तुम्ही सर्व वस्तीमध्ये राहत असता, तुम्हाला माहित आहे इलेक्शनच्या दिवशी काय येते? पॉकेट्स, बॅग, पिशव्या, ते होऊ देत नाही. समाजाचं ऐक्य हे काय इथपर्यंत फुटत आलेलं आहे, कारण समाजाचं ऐक्य आम्ही केलंच नाही ना. आम्ही विहारात गेलो नाही, विहारात समाजाचे प्रश्न सोडवले नाही. मगाशी फार सुंदर बोलले की त्या महिलेचा प्रॉब्लेम त्यांनी सोडवला, त्या महिलेच्या जीवाला आधार दिला म्हणून ती महिला जोडली. आमचा बुद्ध पावत नाही, इशू पावतो की नाही? आमचा बुद्ध पावत नाही म्हणून लोक विहारात येतात. आमचा बुद्ध पावला तर लोक बुद्ध विहारात येतील. याच्यावर कोणा कोणी करेल? याच्यावर काम पण करायचं. आमच्या जीवाला, आमच्या भावनेला आधार कोण देतो? बुद्ध देतो. संविधान माणसाच्या अंतःकरणातून आवाज काढत नाही, धर्म काढत असतो. जेवढा लवकर आम्हाला हे आत्मभान येईल, तेवढा लवकर आंबेडकरी चळवळ पुढे जाईल, त्याची कोंडी फुटेल. जोपर्यंत आम्हाला हे कळत नाही, तोपर्यंत आंबेडकरची कोंडी फुटणार नाही. आणि बाबासाहेब आणखी महत्वाचं काय बोलले, आम्ही जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्म आम्ही आता आचरण करायला लागलो, तर याच्यामुळे काय होणार आहे? आम्ही स्वतःचा उद्धार करणारच आहोत, पण यासोबत आमच्या सभोवतालचे जे सर्व समाज आहे, समाज वास्तव आहे, ते सुद्धा बदलणार आहोत ना. मी म्हणतो की जेव्हा मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल, याचा अर्थ काय आहे? या गंभीर, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे काय करेल? तर मी माझ्या आजूबाजूचे जे वास्तव आहे, जे जाती आधारित आहे, जे विषमता आधारित आहे, ते नष्ट करण्याचं काम करेल. आणि त्या अनुषंगाने मी समाजाचं चित्र बदलतो. ही जी बौद्ध समाज निर्माण करण्याची प्रक्रिया आहे, ही आम्ही काम केलंच नाही. त्यामुळे बौद्ध समाज निर्मितीचं काम हे न केल्यामुळे आमचं पुढचं जे सर्व काम थांबलेलं आहे. त्याची दिशा काय आहे? तुझं पहिलं काम आहे, तर पहिलं काम आहे की बौद्ध धर्माचं धारदार आचरण करणे, बौद्ध धर्माच्या माध्यमातून समाजाचं ऐक्य करणे. आणि तिसरं महत्वाचं जे आपण सांगतो काय, की बौद्ध धर्माचं राजकारण उभं करण्यासाठी पहिली गोष्ट जे आपण मगाशी रमेशजी बोलले, या विहाराच्या बाहेर माणूस प्रतिज्ञा, त्याच्या बाहेर जैविक जे बौद्ध राष्ट्र, मगाशी बोललो ना, बौद्ध राष्ट्र म्हणजे काय? जो माणूस काँग्रेसमध्ये आहे, जो माणूस सेने मनसे भाजपमध्ये आहे, ज्याचं ध्येय बौद्ध राष्ट्र नाही, जे बौद्ध राष्ट्राला मान्य करत नाही, त्या बांधवांना आम्ही विहारामध्ये सांगणार इथे फक्त आणि फक्त बौद्ध धर्माचं काम चालणार. मान्य आहे? आमची सर्व विहार फोडून टाकलेली आहे. आमच्या विहार काँग्रेसवाले घुसतात, भाजपवाले घुसतात, पकडायची आणि आमच्या विहार काम करू देत नाही. पहिलं काम आहे त्याचं की विहार जर करायचं असेल आतमध्ये सोडवण्याचे जात आहेत, सॉरी का आम्हाला आमच्या विहार काम करू देत नाही. लोक का करू देत नाही? कारण त्यांना सर्व थोडं धोका येतो. नव समाज निर्मिती करणे हे पण राजकारण आहे. जेव्हा आपण म्हणतो की हिंदू समाज जाती आधारित आहे आणि बौद्ध समाज आपण उभा करणे जो जात विरहित आहे, हे सर्व मोठं राजकारण आहे. बौद्ध समाज निर्माण करणे म्हणजेच आपण आंबेडकरी चळवळीची तोडी फोडण्याचं काम आहे. हे काम करण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या चळवळीने केलेल्या नाही. बाबासाहेबांचा हा प्रयोग जो आहे, हा प्रयोग बाबासाहेबांचा यशस्वी झाला नाही, तर आपण नवीन काहीतरी प्रयत्न करूया, मूल्यवसीवाद पण ट्राय करूया. पण पहिले हे तर केलं पाहिजे. बाबासाहेबांनी हे जे प्रयोग सांगितलेले आहेत हे आम्ही केलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत आम्ही हे प्रयोग अभ्यास करत नाही, आचरणात आणत नाही, तोपर्यंत आम्ही म्हणू शकत नाही की बाबासाहेबांचा आंबेडकर यशस्वी झाला. आलं लक्षात? त्यामुळे आम्हाला हे प्रयोग पहिले यशस्वी म्हणजे व्यवहाराच्या पातळीवर करावं लागेल. आणि जर यशस्वी झाले नाही तर आपण म्हणू शकतो, तोपर्यंत आम्ही म्हणू शकणार नाही. ठीक आहे. आणखी एक महत्वाचं, बाबासाहेबांनी काय म्हटले की या देशाचे दोनच देव आहेत. बाबासाहेबांचं फार महत्वाचं भाषण आहे. बुद्ध जयंती आणि तिचे राजकीय महत्व 17 मे 1941. आपल्या भारतामधलं काय चाललेलं आहे, सर्व शेवटचं जे तुम्हाला सांगतो राजकारण काय चाललेलं आहे थांबतो. या भारतामध्ये दोनच राजकारण चाललेलं आहे. कुठलं? एक हिंदुत्ववादी आणि दुसरं बौद्ध. बाकी सर्व संपलेले. बाकी सर्वांना
संघाने भाजपने गुंडाळून टाकलेला आहे, काही शिल्लक ठेवलेलं आहे, सर्व संपवून टाकलेलं आहे. काँग्रेसवाले पण संपलेले आहे, कम्युनिस्ट पण संपलेले आहे, सोशलिस्ट संपलेले आहे. सर्व भारतभरामध्ये आता कोण राहायला माहिती आहे का? एकच राहिले, आंबेडकर. का? कारण त्यांचे जे 22 प्रतिनिधी आहेत ना, त्या दोघांना आणि त्या सर्वांचा आता तोफ जी आहे घर कोणाकडे आहे? बौद्धांकडे. आणि आमची अशी पोझिशन आहे, आता पण आम्ही आपसात भांडतोय. आता पण आमच्याकडे आपसामध्ये कोऑर्डिनेशन नाही आहे. आपसामध्ये अजून पण आमचं म्हणणं काय, आम्ही एकमेकांच्याकडे कोऑर्डिनेशन करत नाही. आता आपलं म्हणणं काय, शत्रू आता बाहेर आलेला आहे, सर्वीकडून घेरलेला आहे आणि आम्ही रणांगणामध्ये आहोत, तर तिथे पण आपलं भांडण चाललेलं असतं. हे मला पद दिलं नाही, मला अमुक नाही, मला तमुक नाही, याच्यावर आम्ही भांडतो. आता हे सर्व बाजूला केलं. आता मग आपण अशा पोझिशनला आहोत की जी जे काही शक्ती उभी राहिलेली आहे, तुम्ही त्या पोझिशनला उभं राहा आणि एकमेक कोऑर्डिनेशन करूया आणि शत्रूशी कसं लढायचं याच्याबद्दल ठरवूया ना. तो कोणी पण असो, भारतीय बौद्ध महासभा असेल, बौद्ध पंचायत समिती असेल, कोणी पण असेल, आपण एकमेक कोऑर्डिनेशन करूया आणि ह्या शत्रूशी कसं लढायचं, कसं कोऑर्डिनेट करायचं, जेणेकरून ही जी काही आतापर्यंत लढाई इथपर्यंत आपल्या 2 पिढ्यांनी टिकवून ठेवलेली आहे, ही पुढे गेली पाहिजे. आता पण आपण लढाई हारलेलं नाही आहोत बंधूंनो भगिनींनो. आता पण आपण लढाई हारलेलं नाही आहोत. भारतभरातले सर्व लोक बाबासाहेबांच्या या प्रतिमेकडे, आंबेडकरीवादी लोकांकडे फार आशेने बघून राहिले आणि आंबेडकरवादी लोकांची काय अपेक्षा सर्व यांच्याकडनं की हे आंबेडकरवादी लोक यांना योग्य दिशा देतील. म्हणजे काय, म्हणजे धार्मिक चळवळ, म्हणजे काय, सर्वीकडे बौद्ध धर्माच्या माध्यमातून समाजाचं ऐक्य करणे. सर्व प्रश्न बौद्ध धर्माच्या माध्यमातून बिहारातून सुटले पाहिजे. सर्व आमचे राजकीय नेते, आमचे सामाजिक लोक, सांस्कृतिक संघटना सर्वांनाच सांगणं की बुद्धाशिवाय पर्याय नाही. धम्म चळवळ आणि हा बुद्ध प्रत्येक गल्ली बोळात, कानाकोपऱ्यात, कुठे पण रोडावर कुठे पण असो, बुद्ध घेऊन लढलं पाहिजे. आतापर्यंत आम्ही बुद्ध घेऊन लढत नाही. आम्ही भारतभरातले लोक काय करतात, आम्ही सांगता आम्ही आंबेडकरवादी आहोत, सांगता आम्ही जैनवादी आहोत, बुद्ध मान्य करत. आता बोलले ना तुम्ही, बोलले तर परफेक्ट बोललेच आहे. ते उदाहरण सांगितलं का नाही, काय बोलले, हळद लावायची असेल तर मग 1 दिवस का, हे चांगला समाजातले आहे. मला फार आनंद वाटला गाडे साहेबांनी की असे सर्व चळवळीचे लोक हे दुरावतील ना, हे सर्व जे चळवळीचे लोक आहे हे दुरावतील ना. यांना कोणाचा आदर्श पाहिजे, बरोबर की नाही? यांना कोणाचा आदर्श पाहिजे, जे पूर्वाश्रमीचे महाग बौद्ध झाले आणि आज पण बौद्धांचं काय चाललेलं आहे, नाही ती आई रुसली आहे, भाऊजी आहे, असं चाललं. आज पण भारतभरातले सर्व लोक आंबेडकरांकडे बघतायत, बौद्धाकडे बघतायत आणि आमच्याकडे काय चाललंय असं झालं. आता हे बरोबर बोललो तुम्ही, परफेक्ट बोलला. आपण जोपर्यंत दादर आचरण करणार नाही, हे म्हणजे कोण, जे लोक प्रतिनिधी करतात, जे लोक नेतृत्व करतात, जनतेपेक्षा हे जितक्या स्पीडने आपल्या काम उभं करू तितक्या स्पीडने क्रांती होणार. मागे मी त्या दिवशी उदाहरण सांगितलं, तिथे रस्त्याने जात होते नागा साधू, कधी आपण वसू बिहारामध्ये नागा साधू ते नागा साधू इथे आले माहिती, ते म्हणे कुछ देंगे क्या आपको, किती आशे नाही. त्या नागा साधू पण त्यांच्यामध्ये पण आम्ही काम केलं पाहिजे. त्या नागा साधू मध्ये पण जे बौद्ध आहेत ना त्यांना पण बौद्ध केलं पाहिजे. संघ भारताच्या 6200 जातीमध्ये काम करते. किती साहेब? प्रत्येक जातीमध्ये काम करत आहे आणि तुम्ही कशी हिंदू आहात त्यांचं हिंदूकरण करत आहे. मग आम्ही भारताच्या सर्व जातीला जाऊन सांगितलं पाहिजे की तुम्ही कोण होते, सर्व बौद्ध होते ना, मग तुम्ही हिंदू कसे झालात, त्या सर्वांची घरवापसी आपण केली पाहिजे. पण इथं महाराज आहेत ते बौद्धवाला मागत नाही, त्यांचं काय केलं पाहिजे? त्यांचं पहिलं काम आहे की त्यांनी बौद्ध धर्माचं धार्मिक आचरण करणे आणि जी सर्व बांधव आहेत, भारतात गाय समार आहे, ढोर आहे, कायकडे सर्वांना सामावून घेतलं पाहिजे. तिथे मगाशी ते फार चांगलं बोलले, आमच्या बहिणी आणि मुलीला तुम्ही मुलं देणार आहे, बरोबर ना? एकदम परफेक्ट बोलले. उपराकार महालक्ष्मी अभ्यासमाला माहिती असेल की त्यांची धर्मांतरण केलं, ते लोक माघारी परतले. माहिती का, आम्ही आमच्या मुली दिल्या नाही, आम्ही आमची मुली दिल्या नाही. आम्ही विचारलं तुम्ही बौद्ध म्हणजे कोण ना, अरे असं कसं काय विषय, बौद्ध विषय संपला ना, बौद्ध विषय संपला, बौद्ध आहे ते बौद्ध झाले, आम्ही हे काम केलं. तसं तथागतांनी सांगितलं, काय सांगितलं, अनेक नद्या जेव्हा सागरामध्ये मिसळतात आणि सागराचं पाणी जर घेऊन विचारलं, हो साहेब सांगा हे पाणी कुठलं, सांगणार का आपण? असा जर व्यवहार नसेल बौद्ध धर्माच्या लोकांचा, कोणीही बौद्ध होणार नाही.
बाबासाहेब काय म्हणले, माझे बांधव गळ्यामध्ये मळकं टाकण्यासारख्या बौद्ध धर्माचं काम करतील नाही. माझे बांधव या बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी आपल्या सर्व त्याग करतील असं बाबासाहेब बोलले की नाही. हा, मग हे विहार जसं मगाशी रमेशजी बोलले, हे विहार आणि भारतामध्ये सर्व बौद्ध धार्मिक संघटना त्यांनी असं दादा आचरण करण्याची गरज आहे. कोणी पण जर आपल्या बौद्ध धर्मामध्ये आलं त्या सर्वांना असं सामावून, तो चांभार असो, माग असो, ढोल असो, गायकाडी असो, सर्वांना सामावून घेतलं पाहिजे. त्याशिवाय आपण ही धार्मिक क्रांती करू शकणार नाही. कारण बौद्धवाद संविधान याला आपण 40 वर्षाचा आपण आता काळ लोटलेला आहे. या 40 वर्षामध्ये जे लोक या उंबर ठेवायला आले त्यांना आता आपण बौद्ध धर्माकडे आणलं पाहिजे. अजून युपी मध्ये धर्मांतर झालं नाही पकडायचं आहे. महाराष्ट्रातला मानवी बौद्ध धर्म घेतला आणि पुढची वाटचाल घेतलेली आहे, त्यांना पण आपण पुढे घेऊन जायचं. जोपर्यंत धार्मिक चळवळ जात नाही. संघाने मध्ये किती वर्ष काम केलं, त्यांची आता 100 वर्ष पूर्ण झाली. संघाने 100 वर्ष ते इलिट क्लास होते, सर्व संसाधने त्यांच्याकडे होती, बरोबर ना. सर्व संसाधने होती आणि आम्ही आमच्याकडे सुरुवातीपासून सर्व काळ आम्ही आमच्याकडे सर्व प्रकारचं मागासलेपण आहे. मौलिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण, बरोबर की नाही, मटेरियल बॅकवर्डनेस, सर्व मागासलेपण आहे. एवढं सर्व मागासलेपण असून आम्हाला किती वर्ष काम करावं लागेल. तेव्हा मग आम्ही या सर्व गोष्टींचं उत्तर देऊ शकतो. म्हणून बाबासाहेबांना माहिती होतं, बाबासाहेबांनी या देशाची नाळ कोणाची जोडली, आपली नाळ कोणाची जोडली, बुद्धाची. का जोडली, या देशाचे दोनच होऊ शकतात देव. एक आमचं भांडण काय, एक राम आणि दुसरं बुद्ध. बाबासाहेब काय म्हणले, या देशाचा देव दोन होऊ शकतात, एक तर बुद्ध किंवा राम, तिसरं कोणी होऊ शकत नाही. बाबासाहेब काय म्हणले की महाराष्ट्राचा गणपती हा गेला का बाहेर, पश्चिम बंगालचा दुर्गा पूजा बाहेर आली का, गेली का बाहेर, नाही ना. या देशाचा कुठलाही देव असू शकतो. बाबासाहेब म्हणले या देशाचा एकच देव असू शकतो. कारण जे रामाला मानतात ते फक्त क्षत्रिय मानतात, बाकी लोक रामाला मानत नाही. तुम्हाला माहित आहे, जेव्हा मंदिर वही बनाएंगे राम, कुठली यात्रा काढली अयोध्येला, रथ यात्रा, ती कोणी अडवली, अडवाणीची कोणी अडवली. मग तो रामाला का मानत नाही, तो म्हणले नाही आम्ही यदुवंशी आहे, आम्ही रामाला मानत नाही. या सर्वांचा देव जाती जातीमध्ये विभागलेला आहे. बुद्ध एकमेव असा आहे हा सर्वांचा देऊ शकतो. कारण बुद्धाची नाळ या भारताच्या भूमीपासून आहे. हा देव भारताच्या बाहेरचा नाही. मग बाबासाहेबांनी काय म्हटलं, बुद्धा डझंट नीड नो पासपोर्ट, नो विजा. आपलं वाचन अभ्यास करणार बौद्ध धर्माचं काय प्रयोजन, बाबासाहेबांचं बौद्ध धर्माची काय नीती अजून आमच्या लोकांनी अभ्यास केलेला नाही. बौद्ध धर्माची नीती काय, बौद्ध धर्माचं काय महत्व होतं म्हटलं. आमच्या सर्व राजकीय प्रश्नांची कोणती जर सोडायची असेल ना, बौद्ध. आम्ही बुद्ध करून उतरलेलं नाही, बौद्ध घेऊन धर्माला आम्ही लढायला उतरलेलं नाही. त्या रामाचं उत्तर हे बुद्ध. आता महाराज बौद्ध घ्यायला त्यानंतर कोण घेणार आहे. आम्हाला लोक म्हणतात ना मी महाराज, त्याला काय माहिती काय बोलतात, कारण महाराज ते वागतो. आमचे 2 प्रकारचे बिहेवियर आहेत माहिती आहे का. आम्हाला विचारलं कोण आहे तुम्ही, आम्ही मग पण व्यवहारामध्ये विचारलं वर्षभर दसरा दिवाळी गणपतीचे काय आवड असं आपली कोणती आम्ही प्रतिका घेतले, पण व्यवहारामध्ये आम्ही बौद्धांसाठी आलं का लक्ष. ही पोझिशन आहे आमची. त्याच्यामुळे बाकी लोक बौद्ध कसे होणार आहे, मग बाकी लोक बौद्ध होणार. आम्हाला जर व्यवहारामध्ये आचरण करायचं असेल तरच आम्ही त्या संघाचं उत्तर देऊ शकतो. हिंदू राष्ट्राला एकमेव उत्तर शिल्लक आहे भारतभरातलं, आंबेडकर. कुठले आंबेडकर, ज्यांनी 22 प्रतिज्ञा दिलेला आहे, नवया. दुसरं उत्तर. आणि हे सर्व जबाबदारी बघायची म्हणालो, थांबतो की ही सर्व जबाबदारी कोणाची आहे, जे पुराशिवाचे महार होते त्यांनी बौद्ध धर्म स्वीकार केला. आणखी जे असे बांधव सर्व आहेत साहेबांसारखे मातंग समाजाचे लोक, जे लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी तलवारीच्या धारेसारखं कसं करायचं आहे. असं काय म्हणलंय, तलवारीच्या धारेसारखं. भारत बौद्धमय कसा होईल, धार्मिक क्रांती राजकीय कशी जाणार आहे, धार्मिक क्रांती राजकीय क्रांतीपर्यंत कशी जाणार. तर बाबासाहेब म्हणले भारत बौद्धमय करणं संधीचं गणित नसून तलवारीच्या धारेसारखे धारदार आचरण करणारे जर 5 लोक असतील तर भारत बौद्धमय बंधूंना आपल्याला ठरवायचं आहे. माझं सर्वांनी एवढं शांतपणे सर्व ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद करतो. जाता जाता
जे सर्व आजचे सत्कार मूर्ती होते त्यांना मी आश्वासन देतो साहेब की ही पुढची क्रांती बौद्ध संघ समिती महाराष्ट्रभरामध्ये बौद्ध धर्माचं कसं उभं काम करायचं त्या माध्यमाने करत आहोत. कारण समाजा अनुकरणाने घडत असतो. आमचे नेते असो, आमची जी धारणा आचरण करणारे लोक असो, त्यांच्या अनुकरणाने समाज घडत असतो. अनुकरणाशिवाय समाज घडत नाही. तथागतांचं अनुकरण करून समाज घडला, बाबासाहेबांचं अनुकरण करून समाज घडला. आम्ही जर त्यांचं आचरण केलं राहिला समाज घडणार नाही. समाज अनुकरणाने घडत असतो, विचाराने कधी समाज घडत नाही. आमची लोक आज फक्त विचार सांगत असतात, विचाराने कधी समाज घडत नाही. विचारांचं धारदार आचरण करणाऱ्या माणसांच्या अवतीभोवती समाज घडत असतो. एवढं शेवटी बोलतो, धारदार आचरण करा. सर्वीकडे कंपन्या, तुमचे सामाजिक क्षेत्र, सोसायट्या, सर्व ठिकाणी धारदार आचरण करून बुद्धाचं वर्णन उभं करा. कसं नाही काम होत मी तुम्हाला सांगतो, 100% वापरतो. जय भीम.